पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं आणखीन 4 दहशतवाद्यांची घरं उडवलेली आहेत। आतापर्यंत एकूण 9 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। सुरक्षा दलांनी काल रात्री उशिरा बांदीपोरा भागामध्ये जमीन अहमद याचं घर उद्ध्वस्त केलेलं आहे। पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये पूरस्थिती तयार झाल्याने आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे। या परिस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार ठरवले। झेलम नदीमधून कोणतीही पूर्वसूचना न देता भारतानं मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला भारताची धास्ती वाटू लागली आहे। भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे। म्हणूनच आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र एक संतापाची लाट उसळलेली आहे। तर हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममधल्या स्थानिकांनी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या हल्ल्यामुळे पर्यटकांनी काश्मीरकडे पाठ फिरवली, त्यामुळे स्थानिक नागरिकांवर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे। पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता खबरदारी घेतली जाते। आरू व्हॅली, बेताब व्हॅली, चंदन व्हॅली हे 3 स्पॉट बंद केलेत। या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तपास करतायत। महत्त्वाचे स्पॉट बंद झाल्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालेला आहे।